ही बघा वाटाणा टोमॅटो कांदा चिरून घेतलाय। आज पनीरची भाजी बनवायची आहे। पनीर ठेवलंय चिरून आणि आता ही तयार केली आहे पनीरच्या भाजीची। आता ही कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे। आलं लसूण आता घेतलाय, ही पण बारीक करणार आहे आता मी। कांदा टमाटा भाजून घेतलाय, आता ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय। आता ही बारीक करून मिक्सरवर फिरून घेऊ। आता ही आलं लसूण आहे ना, ही पण ह्याच्यातच वाटून घ्यायचं। कोथिंबीर पण चिरून घेतली हा। कढई ठेवली आहे गॅसवर। आता कढई तापली आहे चांगली, आता त्यात तेल ओतून घेऊया। आता पनीरच्या तेलामध्ये थोडंसं 1 मिनिटभर भाजून घेऊया। पनीर भाजले, आता काढून घेऊया। 1 मिनिटभर भाजले। आता धुवून घेतलेलं वाटाणा आहे ते त्याच तेलात, पनीर तळले त्याच तेलात आता हे वाटाणा भाजून घेऊया। चांगलं मोकळं तर भाजून घ्यायचं। भाजलाय, आता काढून घ्यायचं चाललंय। आता त्याच्यात वाटण वाटलेलं कांदा टोमॅटो आलं लसूण टाकून घ्यायचं तेलामध्ये। आता मसाला चांगला तेलात भाजलाय, आता त्याच्यात थोडासा आपला घरचा मसाला आणि एक पनीर मसाला टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये घरची आपली रोज वापरणारीच त्याच्यात चटणी टाकून घेतली हा, आणि पनीर मसाला आर्यचा पनीर मसाला टाकला त्याच्यात। असं मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये हे भाजलेलं पनीर वाटाणा हे दोन्ही पण टाकून घ्यायचं। आता हे हलवून घ्यायचं। तुम्ही कशी करता पनीरची भाजी कमेंट करून सांगा। आम्ही तर अशीच करतो। मग अजून त्याच्यामध्ये काय काय त्या भाजीमध्ये मिसळायचं असते, काय काय घालायचं असते ती सांगा कमेंट करून। त्याच्यावर जरा थोडीशी आता कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाणी ओतून घ्यायचं जरा त्याच्यात। आता ह्याच्यात पाणी ओतून घेतले। आता ही वाटाणा ते शिजेपर्यंत आता ही आटणार आहे पाणी। तर आता ह्याला शिजून आपण देऊया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यात। आणि कोथिंबीर परत वरून आणि थोडीशी टाकायची। झाली पनीरची भाजी तयार। आता त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया। हे बघा अशी झाली। मग अशी जरा पाणी वाटल्यावर पातळ वाटत होती, आता शिजून बघा बरोबर झालं मापात। हे बघा आता ताट वाढून घेतले। ताटामध्ये काय काय आहे बघा। आता चपाती श्रीखंड पनीर भाजी भात कांदा घेतलाय, बघू शकताय कसं घेतलंय वाढून। तर आता आम्ही जेवणार आहे, तुम्ही पण या जेवायला।